मित्र हो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून 6 खासदार फुटले आणि ऑपरेशन यशस्वी झाल्याचा ढोल एकनाथ शिंदे यांनी वाजवला. मोठी अगदी काहीतरी मर्दुमकी केल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतली. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याची बतावणीही त्यांनी केली. पण आता उद्धव ठाकरे यांनी असा काही डाव टाकला आहे की एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसू शकतो आणि फुटलेले सर्वच्या सर्व म्हणजे 6 खासदार अपात्रही होऊ शकतात. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी आधी वेगळा गट स्थापन केला, तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं आणि वेगळ्या गटाची मान्यता सुद्धा मिळविली. त्यानंतर त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला असं सगळं काही सांगितलं जात आहे. परंतु प्रत्यक्षात असं कोणतंही पत्र किंवा निवेदन आपल्याला मिळालेलंच नाही असं लोकसभा अध्यक्षांनी सांगितल्याचं ठाकरे शिवसेनेनं म्हटलेलं आहे. ज्या वेळेला एखाद्या पक्षातून 2/3 खासदार एकाच वेळी बाहेर पडतात तेव्हा अशा खासदारांचा दुसऱ्या पक्षातील प्रवेश ग्राह्य धरला जातो. त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होत नाही. त्यामुळंच आम्ही सर्व संविधानातील तरतुदीचं अगदी पालन करून आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच हा पक्ष प्रवेश घडवून आणला आहे. त्यामुळं ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. पण ठाकरे शिवसेनेनं कायद्याच्या नेमक्या कचाट्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठाकरे शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत आणि प्रतोद अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि जवळपास 35 मिनिटं चर्चा केली. ही चर्चा झाल्यानंतर अनिल देसाई यांच्याकडून मोठा दावा करण्यात आलेला आहे. शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांचा आकडा हा 2/3 असला तरी सुद्धा ठाकरे शिवसेना हा मूळ पक्ष आहे. त्यामुळे जरी त्यांनी वेगळ्या गटाचा दावा केला असलेला तरी सुद्धा संविधानातील शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे ना, त्यामध्ये जी मूळ ओरिजिनल पार्टी आहे ती जर एखाद्या पक्षामध्ये विलीन होत असेल तर त्या विलिनीकरणाला एकूण खासदारांच्या पैकी 2/3 खासदारांचा पाठिंबा असला पाहिजे. मात्र इथं मूळ पक्ष म्हणजे ठाकरे शिवसेना आणि हा पक्ष कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेला नाही आहे. आमचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यामुळे अशा पद्धतीने या खासदारांना पक्षातून बाहेर पडता येत नाही. या खासदारांनी संविधानातील तरतुदींचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी न्यायिक भूमिका घ्यावी अशी विनंती आम्ही केल्याची माहिती अनिल देसाई यांनी दिली. कायद्यानुसार हे खासदार अपात्र ठरतात असा त्यांचा दावाही आहे. जे बंडखोर खासदार आहेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जे अधिकृत चिन्ह आहे ते म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेलं हे चिन्ह आहे, त्या मशाल या चिन्हावरती निवडून आलेले होते. ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते ज्याची लोकसभेच्या सभागृहात नोंद होते. तेव्हा ती पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते. तिच्या नोंदीमध्ये हे सर्व सभासद आहे. त्यामुळं यांना घटनेच्या संविधानाचे सगळे नियम लागू आहेत. हे सगळे शिवसेना ठाकरे पक्षाचे सदस्य आहेत. आमचा पक्ष तर कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेला नाही. त्यामुळं हा नियम त्यांना लागू होतच नाही असा दावाही देसाई यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्के देण्याचे आता म्हणजे जवळपास त्यांची आता तयारी पूर्ण झाली आहे असंही म्हणावं लागेल. कायद्याचा मान ठेवून जर पुढचं सगळं काही घडलं तर या 6 खासदारांना अपात्र ठरवलं जाईल. घटनेचे अभ्यासक सुद्धा हेच सांगू लागले आहेत. आता घटना कायदा याचा मान सन्मान कितपत ठेवला जातोय का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.